नमस्कार, मी वैशाली कवडे सोनवणे महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत एकाच दिवशी एकाच वेळी 10 पेटंट दाखल करून विश्वविक्रम करणारे डॉक्टर शिरीष खेडीकर यांची यशोगाथा। या विषयावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर शिरीष खेडीकर। आपण सरांचे स्वागत करूया। त्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत। धन्यवाद। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊया। डॉक्टर शिरीष यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कृषी प्रधान कुटुंबात झाला असून डॉक्टर शिरीष यांचं मूळ गाव भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील बोरगाव राजे, जिथे त्यांच्या पूर्वजांनी इसवी सन 1740 ला बांधलेल्या महालाचे अवशेष आजही शिल्लक आहेत। यांचे वडील योगीराजी खेडीकर हे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आणि समाजसेवक आहेत, तर आई सौ वंदनाबाई या गृहिणी आहेत। यांचे प्राथमिक शिक्षण लाखनी येथील समर्थ विद्यालयात झाले। त्यानंतर पदवी शिक्षण कृषी महाविद्यालय नागपूर येथे झाले। त्यांनी MC कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषी हवामानशास्त्रात केली। MSc बरोबरच त्यांनी MBA, GRE, TOEFL सारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्यात। त्यांनी अकोला येथील कृषी विद्यापीठात संशोधन सहयोगी म्हणून 2 वर्ष कार्य केली। जीवनात काही मोठं करावं ही इच्छा बाळगून उच्च शिक्षणासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून तामिळनाडू कृषी विद्यापीठात PhD साठी प्रवेश घेतला। PhD चे शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारतीय कृषी संशोधन शिष्यवृत्ती परीक्षेत कृषी हवामानशास्त्रात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकही पटकावला। तसेच नेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली। PhD पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्वतःच्या नावे 2 पॅटंट दाखल केले आणि सोबतच 2014 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली। PhD चे शिक्षण पूर्ण करून ते भारतीय हवामानशास्त्रात विभागात शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले। त्यांच्या पत्नी सौ ऋतुजा या IT ग्रॅज्युएट आहेत आणि त्या संशोधनात मदत करीत असतात। त्यांना 2 वर्षाचा मुलगा आहे ज्याचे नाव ऋषिश आहे। डॉक्टर शिरीष हे सध्या पुणे येथील वेधशाळेत शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत। त्यांच्या नावे 13 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत। त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत। एकाच दिवशी एकाच वेळी 10 पेटंट दाखल करून नवा विश्वविक्रम केला आहे आणि ज्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झालेली आहे। तर खूप खूप स्वागत या कार्यक्रमात डॉक्टर पुन्हा एकदा। तर सगळ्यांनाच अशी उत्सुकता आहे की तुम्ही हे जे नवनवीन शोध केलेले आहेत तर ही प्रेरणा कुठून मिळाली? उत्तर देण्याआधी सर्वप्रथम सामत्वीचे मी धन्यवाद करतो। मी लहानपणीपासूनच नवनवीन शोध करत होतो। काही वस्तू दिसली तिला उघडायचं, त्यात ती काम कशी करते आणि त्यात काय असतं तंत्रज्ञान आहे ते शोधल्यानंतर काही वस्तू बिघडायच्या, काही तुटायच्या आणि हे असं करत असताना मी माझा म्हणजे जो कल असायचा तो अभ्यास करत असताना त्याच्या मागे काय रहस्य आहे ते जाणून घेण्यात, फक्त वाचून रट्टा मारून पास होण्यामध्ये माझा काही इंटरेस्ट नसायचा। आणि मी 7व्या वर्गात असताना खेळण्यापासून म्हणजे वाऱ्याची गती मोजण्याचे यंत्र तयार केलं होतं आणि तेव्हापासूनच माझ्यामध्ये हा एक गुण तयार झाला। अच्छा, तुम्हाला कधी वाटलं की तुमच्यात एक शास्त्रज्ञ दडलेला आहे? 11व्या वर्गात असताना मी टेरेसवर जाऊन फटाक्यांचे असे वापर करून फटाके, लेझर टार्च आणि पिस्टन पिनची बंदूक तयार करून असं मी टेरेसवर प्रयोग करत होतो। तर जसं फटाक्याला आग लावली की फटाका समोर जाय म्हणजे बंदुकीची गोळी समोर जायची आणि बंदूक मागे यायची। तर मी म्हटलं हे का होत आहे असं शोधत असताना माझ्या लक्षात आलं की न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार जेव्हा बंदूकची गोळी समोर जाते तेव्हा बंदूक मागे येते आणि त्याचा वापर करून आपण बंदुकीची गोळीची गती काढू शकतो। आणि मी ठरलं की आपणही असा एक प्रयोग करायचा आणि हा प्रयोग मी 12व्या वर्गात असताना विज्ञान प्रदर्शनीमध्ये ठेवला आणि चलित प्रयोग प्रथम म्हणून मला प्रथम पारितोषिक त्या मिळालं आणि तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपणही काहीतरी नवीन असं शोधू शकतो आणि माझ्यातला शास्त्रज्ञ जागृत झाला। अच्छा, तुम्हाला पहिला पेटंट फाईल ही याची प्रेरणा कधी मिळाली? मी MSc चे शिक्षण घेत असतानाच माझ्या लक्षात आलं की सूर्याची जी गती म्हणजे दिशा असते त्याचं मोजण्याचं आपण यंत्र तयार करावं। आणि ते करणं फार असं कठीण वाटत होतं कारण की खूप मोठा यंत्र तयार करायचं बिल्डिंग साईजचं पॉसिबल नव्हतं, म्हणजे आपल्याला छोटंसं यंत्र तयार करावं। मी खूप प्रयत्न केला, रात्रंदिवस अभ्यास केला पण काही जमलं नाही। मग कोयंबतूरला मी PhD करत असताना मी तिथे लॅपटॉप आपल्यासोबत असणं कंपल्सरी असतं प्रत्येक विद्यार्थ्याला आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण लॅपटॉप घ्यायचं ठरलं आणि लॅपटॉप घ्यायसाठी मी ॲपलच्या शोरूममध्ये गेलो आणि दसऱ्याला ज्या दिवशी मी दसऱ्याच्या दिवशी ॲपल उचलला 2011ला त्याच दिवशी स्टीव्ह जॉब म्हणजे जे ॲपलचे जनक आहेत त्यांची मृत्यू झाली। आणि ही घटना मला खूप आजपर्यंत म्हणजे रुजली की आपणही असं काहीतरी करायचं की आपलं नाव सुद्धा अजरामर व्हावं
आणि ही मनात कल्पना होती आणि योगायोगाने लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना एक व्यक्ती मला भेटले आणि ते म्हणाले की ते हे वस्तू तयार करायला म्हणजे तयार करू शकतात. आणि सगळं काही बरोबर झालं आणि मी PhDचं शिक्षण घेत असताना काटकसर करून मी माझा पहिला पेटंट फाईल केला आणि तो मला ग्रँट झाला. अच्छा, आता माझा एक पुढचा प्रश्न आहे की 10 पेटंट फाईल तुम्ही केली आहे, तेव्हा तुमच्या मनात अशी काय कल्पना होती? काय झालं की 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेसला आपले माननीय प्रधानमंत्री संबोधित करत असताना ते म्हणाले की या समोरच्या म्हणजे पिढीसाठी, तरुण पिढीसाठी त्यांचे उद्दिष्ट आहेत की शोध लावा, पेटंट करा, उत्पादन करा आणि समृद्ध व्हा. या 4 मार्गांनी भारत वेगाने प्रगती करू शकेल. आणि मी सहज 1 मार्च 2020ला आताच यावर्षी वाचत असताना लक्षात आलं की एकाच वेळी 5 पेटंट फाईल करून विश्वविक्रम केलेला आहे एका व्यक्तीने. आणि मी ठरलं की आपण हा विश्वविक्रम तोडायचा आणि तोही दुपटीने म्हणजे एका वेळी 10 पेटंट फाईल करून, आणि तोही या चालू आर्थिक वार्षिक वर्षात. तर ते 31 मार्च म्हणजे पर्यंत मला ते पेटंट फाईल करायचे होते 10. तर माझ्याकडे जेमतेम 1 महिना होता आणि लॉकडाऊनची परिस्थिती होती, कोरोना होता. म्हणजे असं वाटत होतं की जवळपास अशक्य आहे, पण ठरलं तर ठरलं, आपण करायचं म्हणजे करायचंच. आणि मी रात्रंदिवस एक केलंय. आणि 31 मार्चच्या आधीच 30 मार्च 2020ला संध्याकाळी 6च्या दरम्यान मी एका वेळी 10 पेटंट फाईल करून विश्वविक्रम केला. आणि याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. अशा पद्धतीने मी पहिला म्हणजे आपले 10 पेटंट केले. नक्कीच विश्वविक्रम तुम्ही केलेला आहे. खरं तर ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही जेव्हा 13 पेटंट फाईल केली तेव्हा त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे की 13 पेटंट बद्दल तुम्ही जे फाईल केलं त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? माझा पहिला पेटंट होता सूर्याची जी गती असते, ते जे डायरेक्शन आहे ती रेकॉर्ड करण्याचं, सूर्याचे डायरेक्शन रेकॉर्ड करण्याचं यंत्र आहे. दुसरं आहे वाऱ्याची जी दिशा असते, तर वाऱ्याची दिशा दाखवणारा. जसा वारा हा सरळ वाहतो असं लोकांना वाटतं, पण सरळ नाही वाहतो, कधी वर जातो कधी कधी खाली जातो. तर सूर्याची जी गती आहे, हे वाऱ्याची गती आहे, वाऱ्याची दिशा सुद्धा रेकॉर्ड करण्याचं यंत्र आहे. एक यंत्र असं तयार केला की जसं अग्नी कुठे असली, आग लागलेली असली तर आपण बाणाच्या सहाय्याने ती आग विझवू शकतो 500 ते 1000 मीटर पर्यंतची. आणि एक यंत्र असं तयार केलं आहे की आपण जसं नळाला आपण एक यंत्र अटॅच करायचं, ती आपल्याला बकेटमध्ये ज्या लेवलपर्यंत पाणी पाहिजे तिथपर्यंत तो पाणी सोडून तिथपर्यंत पाणी भरलं की बंद होऊन जाईल. त्यामुळे अनेक आपण जो पाण्याचा अपव्यय आहे तो टाळता येतो. आणि आणखी एक यंत्र तयार करायचं की सूर्याचे जे तास असतात ते आपण डिजिटल मध्ये कन्वर्ट करू शकतो. अच्छा. आणि वाऱ्याची जी दिशा आहे त्याला सुद्धा आपण डिजिटल मध्ये कन्वर्ट करू शकतो. असे यंत्र तयार केले, हवामानाच्या संबंधित आहेत ते. आणि जसं एक रोड असतो, तो रोड एकेरी असतो, त्याला दुहेरी करण्यासाठी आपण यंत्राच्या सहाय्याने त्याला दुहेरी करू शकतो, असं यंत्र तयार केलं आहे. कूलर असतात, साध्या कूलरला सुद्धा आपण दुपटीने ऊर्जा देऊ शकणारा कूलर करू शकतो. म्हणजे कमी खर्चामध्ये कमी ऊर्जेमध्ये दुप्पट हवा देईल असा यंत्र तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने आणि एक लॅपटॉप तयार केलेला आहे की जो जगातला सर्वात मजबूत असा लॅपटॉप मी तयार केला की आपण बंदुकीची गोळी सुद्धा मारली तरी ती पार होणार नाही असा सुद्धा केला. आणि एक 2 स्क्रीनचे लॅपटॉप आता पुढच्या भविष्यामध्ये येणार आहेत. ते 2 स्क्रीनचे सुद्धा लॅपटॉपचा माझ्याकडे एक पेटंट आहे. अरे वा. आणि शेवटचं पेटंट म्हणजे मच्छरदाणीचा माझा पेटंट आहे. ओके. हा, मच्छरदाणीवरूनच लक्षात आलं की सूक्ष्म हवामान नियंत्रक मच्छरदाणी बद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल आपण जास्त अधिक माहिती करिता आपण एक व्हिडिओ आपण करू शकतो प्ले, त्यामध्ये तुम्हाला जास्त डिटेल माहिती मिळून जाईल. ची वाढती मागणी यामुळे पॉवर कट, लोड शेडिंगच्या या समस्या अनेक ठिकाणी बऱ्याच लोकांना आजही भेडसावतात. आणि यात भर म्हणजे जागतिक तापमान वाढ. उन्हाळ्याच्या दिवसात एअर कंडिशनवर सरासरी दर तासाला 1 ते 2 युनिट ऊर्जा खर्च होते, जे हे सामान्य नागरिकांना परवडण्याजोगं नाही. तसंच अनेक जिल्हे हे दुष्काळग्रस्त आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होऊन मृत्यूचीही शक्यता असते. सामान्य एअर कूलरला वापरासाठी दररोज 100 ते 150 लिटर पाण्याची आवश्यकता असते. तसंच रात्रीच्या वेळी एक महत्वाची समस्या म्हणजे डास. डासांमुळे झोपेत व्यत्यय येतो. तसंच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. डास मारण्यासाठी किंवा पळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात,
त्यासाठी बराच खर्च येतो आणि या उपायांचे अनेक दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात। जनतेला अशा उपायाची गरज होती ज्यामुळे वीज न वापरता तसंच पाण्याचा कमीत कमी वापर करून अंथरुणावरील आणि झोपेच्या जागेवर तापमान कमी होईल, सोबतच झोपणाऱ्या व्यक्तीचे डासांपासून संरक्षण सुद्धा व्हावे। या संपूर्ण बाबींचा विचार करून डॉक्टर शिरीष खेडीकर यांनी सूक्ष्म हवामान नियंत्रक मच्छरदाणीचा शोध लावला व नुकतेच त्याचे पेटंट देखील फाईल केले। डॉक्टर शिरीष हे भारतीय हवामान शास्त्र विभागात शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत। त्यांनी नुकताच एका वेळी 10 पेटंट्स फाईल करून विश्वविक्रम केलाय आणि सूक्ष्म हवामान नियंत्रक मच्छरदाणी ही त्या 10 पेटंट्स मधून एक आहे। ही मच्छरदाणी वीज किंवा इंधनाचा वापर न करता कार्य करते आणि ही वापरण्यासाठी फक्त 10 ते 15 लिटर पाण्याची आवश्यकता आहे। उपकरण वापरण्यासाठी जाळीला जोडलेल्या या पिशवीत पाणी भरणे आवश्यक आहे। पिशवीत भरलेले पाणी जाळीद्वारे शोषून वातीप्रमाणे वर ओढले जाते, ज्यास इंग्रजीत कॅपिलरी ऍक्शन आणि विक मेकॅनिझम म्हणतात। तापमान आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ओल्या जाळीतून पाण्याचं बाष्पीभवन होतं। बाष्पीभवनामुळे उष्णता जाळीतून शोषली जाते आणि जाळीच्या आतील तापमान कमी होते। हे उपकरण जाळीच्या आतील तापमान 4 ते 8 डिग्री सेल्सिअसने कमी करू शकते। ही मच्छरदाणी वापरण्यास अगदी सोपी आहे आणि वापरण्यासाठी कोणत्याही देखभाल खर्चाची आवश्यकता नाही। या उत्पादनाची किंमत प्रति युनिट 500 ते 700 रुपये इतकी आहे आणि ही आधुनिक मच्छरदाणी 3 ते 4 वर्षे सहज वापरता येते। धन्यवाद। आता वेळ झाली एका शॉर्ट ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय एकाच दिवशी एकाच वेळी 10 पेटंट दाखल करून विश्वविक्रम करणारे डॉक्टर शिरीष खेडीकर यांची यशोगाथा आणि अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर शिरीष खेडीकर। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। मला एकदा जाणून घेण्याची नक्कीच इच्छा आहे की देशाची लोकसंख्यांची तुलना केली तर भारतीयांनी दाखल केलेल्या पेटंटची संख्या कमी का आहे? असं नाही की भारतीय व्यक्ती म्हणजे हे संशोधन करत नाहीत। आपल्यामध्ये काय होतं की एखादी समस्या दिसली आपल्याला तर त्याची रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे ती कशी सॉल्व्ह केलेली आहे ती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल एखाद्या व्यक्तीने सूर्यावर चालणारी मोटरसायकल तयार केली आहे, कार तयार केली आहे, ऑटो रिक्षा तयार केली आहे, सायकल तयार केली आहे। ते पेटंट तर करतात, म्हणजे ते संशोधन करतात, पण त्यांना जर आपण जाऊन विचारलं की भाऊ तुम्ही याचं पेटंट फाईल केलं आहे का, तर ते म्हणणार नाही मी करत आहे, करणार आहे, विचार करत आहे किंवा म्हणत आहेत की मिळणार आहे। पण सांगतो मी शाश्वती देतो की त्यांना कधीच त्याचं पेटंट मिळणार नाही, कधी त्यांनी केलंही नसणार। काय असतं, कारण की जर आपण सायकल म्हटलं सूर्यावर चालणारी ती 1940 मध्येच, सूर्यावर चालणारी इलेक्ट्रिकवर चालणारी कार म्हटलं तर ती फार आधी म्हणजे 100 वर्ष आधी झालेली होती, ठीक आहे। आणि अशा जर आपण पाहिले तर यांचे पेटंट शोध आधीच झालेले असतात, पण या लोकांना तात्पुरती एक प्रसिद्धी मिळते, वृत्तपत्रामध्ये यांचं नाव येतो की या व्यक्तीने सूर्यावर चालणारी सायकल तयार केली आणि त्यांना कधी पेटंट मिळत नाही। तर अनेक लोक आपली जी ऊर्जा आहे ही अशीच वाया घालवतात, म्हणजे आपली जी ज्यांचं जो श्रम आहे, पैसा आहे हे वाया घालवतात आणि शेवटी त्यांना ना पेटंट मिळत आणि ना काही मिळत, ठीक आहे। तर माझी काय इच्छा म्हणजे माझं मार्गदर्शन असं आहे की लोकांनी आपलं एनर्जी यावर घालवण्यापेक्षा त्यांनी एका पर्टिक्युलर म्हणजे दिशेमध्ये की मला पेटंट घ्यायचं आहे, त्यासाठी मला संशोधन करायचं आहे, असं केल्यावर भारतीय लोकांचे पेटंट वाढतील दुसऱ्या देशाच्या कंपॅरिझनमध्ये म्हणजे तुलनेत। अच्छा, त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे माझा। तुमचं शिक्षण तर हे कृषी क्षेत्रात झालेलं आहे आणि तुम्ही पेटंट जो फाईल केला आहे तो लॅपटॉप मध्ये फाईल केला, लॅपटॉपचा पेटंट फाईल केलेला आहे, तर हा चमत्कार कसा झाला? कसं असते, असं काहीच नाही की आपण याच विषयात शोध लावलाय की आपलं शिक्षण यामध्ये झालंय आणि आपण त्या विषयातच पेटंट केलं पाहिजे असं काही नसते। म्हणजे आपल्याला जीवनात काहीही अडचण दिसली तर त्यावर आपण काय करू शकतो, आणि पेटंटमध्ये असं बंधनकारक नसते की आपला शिक्षण त्या विषयात झालंय आणि त्याच विषयात आपण शोध केला पाहिजे। तर हा लॅपटॉपचा पेटंट असा आहे मी तयार केला आहे की एकच असा लॅपटॉप आहे जो जगातला सर्वात पातळ, सर्वात स्ट्रॉंग आणि सर्वात म्हणजे त्यासाठी आपल्याला एक स्टँड घेऊन जायची गरज नाही, कीपॅड घेऊन जायची गरज नाही, तोच लॅपटॉप होतो, तोच टॅबलेटमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याला आपण कुठेही ठेवू शकतो आणि त्याला मी मगाशी सांगितलं की बंदुकीची गोडी सुद्धा मारली तरी ते जाणार नाही। म्हणून हा गैरसमज आपल्या मनातून टाळून द्यायचा लोकांनी की मी याचं शिक्षण माझं या विषयात झालेलं आहे आणि मी त्या विषयात पेटंट करू शकत नाही। कोणत्याही व्यक्ती कोणत्याही विषयात म्हणजे
एखादा व्यक्ती म्हणजे अनएज्युकेटेड असो, अशिक्षित व्यक्ती सुद्धा पेटंट फाईल करू शकतो. अच्छा, याच्या संदर्भातच माझा एक पुढचा प्रश्न आहे की हा जो नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे तो तुम्ही कसा निर्माण करता? काय असते, एखादी जीवनात आपल्याला एखादी समस्या दिसली की आपल्याला जीवनात दैनंदिन जीवनात अनेक समस्या येतात, तर त्या समस्यांकडे लक्ष द्यायचं. उदाहरणार्थ आपल्याला डास चावतात, ठीक आहे, तर डासाचे माझ्याकडे 2 पेटंट आहेत. एक आहे मच्छरदाणी आणि दुसरं एक मला एक म्हणजे असं लक्षात आलं की डास चावतात आपल्याला, तर त्या डासां आपल्या कोणत्या वस्तूकडे अट्रॅक्ट होतात, तर असलेले जे इथे असणारे आपल्या जवळपास असणारे मार्केटमध्ये असणाऱ्या वस्तूंकडे लक्ष द्यायचं. उदाहरणार्थ मॉस्किटो कॉइल्स असतात, ऍसिड असतात, लिक्विड असतात, काही असतात. तर डास हे आपल्या कार्बन डायऑक्साईडकडे अट्रॅक्ट होतात. तर हे आपण आपल्याला वाचताना आपल्याला उदाहरणार्थ आपल्या लक्षात आलं. आणि हे आपण CO2 चा सोर्स कोणता, तो म्हणजे अनेक सोर्स असतात. आपण ईस्ट पासून CO2 तयार करू शकतो, CO2 चे सिलेंडर लावू शकतो. आणि मग CO2 कुठून तयार करायचा, तर आपल्या लक्षात आलं की ह्युमन नोज हे सुद्धा CO2 देतो. अगदी बरोबर. आणि हा सर्वात स्वस्त उपाय आहे. तर आपल्याला अवेलेबल असलेले सगळे उपाय शोधायचे. त्या शोधामध्ये आपल्याला काहीतरी नवीन माहिती आहे काय, ते आपल्याला माहिती आहे की आपला CO2 नाकातून सोडणारा हा सर्वात स्वस्त उपाय आहे. याचा पेटंट कुणी फाईल केलं की नाही ते सर्च करायचं. त्याचे फायदे तोटे लक्षात घेऊन घ्यायचे, लिहून घ्यायचे आणि त्याचा पेटंट सर्च करायचं की हिचं पेटंट फाईल केलेलं आहे की नाही. आणि अशा पद्धतीने आपण सर्व उपाय शोधून आपण अशा पद्धतीने आपण पेटंट फाईल करू शकतो. म्हणजे या यंत्रामध्ये आपण माणसाद्वारे सोडलेला CO2 हा यंत्रात पाठवून डासांना अट्रॅक्ट करून तिथे डास मारू शकतो. असा जो मी पेटंट केला आहे हा तरुण वर्गासाठी हा माझा एक मार्गदर्शक असा प्रश्न आहे की आपण कोणत्याही प्रश्नाला आपल्याला माहित असलेले उपाय शोधायचे, त्याचे पेटंट फाईल करायचे. अच्छा, एवढे सगळे तुम्ही पेटंट फाईल केलेले आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला येणाऱ्या त्या वाटेवर चालणारे काही अनुभव असतील तुमचे जे नेहमी तुमच्या स्मरणात असतील, तर तसे काही अनुभव असतील तर सांगा. हा, मी 3रा जो पेटंट फाईल केला होता, पहिल्या पेटंट बद्दलच आपण बोललं तर चांगलं आहे की पहिला पेटंट हा माझ्या जीवनासाठी हा एवढा महत्वाचा होता की मी एज्युकेशन घेत असताना, PhD घेत असताना हा माझा पहिला पेटंट मी फाईल केला. त्यासाठी मी खूप काटकसर करावी लागली. मला माझ्याकडे तेवढं भांडवल नव्हतं, PhD करायचं शिक्षण सुरू होतं आणि हे जवळपास अशक्यच होतं की एक कृषी शास्त्रातला माणूस एखादा इलेक्ट्रॉनिक मधला एकदम मोठा प्रकारचा पेटंट घेतो आणि त्याला ग्रँट मिळतो, ही एक जवळपास अशक्यच गोष्ट होती. मला अनेक त्रास गेले. मी मागेच सांगितलं की माझा जसा पहिला पेटंट हा होता तर खूप त्रास गेला, मला अनेक लोकांना भेटावं लागलं. तर त्यासाठी आपल्याला तयारी पाहिजे. आपल्याला लक्षात आलं की याचा पेटंट होतो. सर्वात आधी तुम्ही गुगल पेटंटवर जायचं, गुगल पेटंटवर सर्च करायचं की याचा पेटंट अवेलेबल आहे की नाही. नसेल तर तुम्ही लवकरात लवकर कामाला लागायचं की जस्ट आता मला याचा पेटंट करायचं आहे. आणि त्यासाठी रात्रंदिवस एक करायची तयारी असली पाहिजे, कारण की अनेक पेटंट हे एका मिनिटाच्या अंतराने सुद्धा आपला पेटंट जाऊ शकतो. म्हणजे आपण कुणी करायच्या आधी ते करायला आवश्यक आहे आणि जे कुणी नसेल केलं ते आपण करावं. आणि या जगात अशक्य असं काहीच नाही. नक्कीच, एवढे तुमचे म्हणजे एवढा जो प्रवास होता त्याच्यामध्ये बरेच काही तुमचे अनुभव होते. तर आताच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल अगदी 2 मिनिटात? तरुण पिढीला मला सांगायचं आहे की पेटंट हा भारतामध्ये जेवढ्या पद्धतीने केला पाहिजे, आपल्याला जे जीवनात पेटंट आपण ज्या पद्धतीने करायला पाहिजे तेवढं भारतीय लोक करत नाही. आपल्या समस्यांकडे लक्ष द्या, त्याचे उपाय शोधा आणि लवकरात लवकर त्याचे पेटंट फाईल करा. आणि पेटंट फाईल करून तुम्हाला ज्या पद्धतीने एक पेटंट असं मानलं जाते की 1000 रिसर्च पेपरच्या बरोबर एका पेटंटची व्हॅल्यू असते, किंमत असते. पेटंटमुळे तुमचं आर्थिक, सामाजिक आणि तुमची शैक्षणिक वृद्धी सुद्धा होईल आणि तुम्ही त्या पेटंटचं कमर्शियलायझेशन म्हणजे व्यावसायिकरण करून श्रीमंत होऊ शकाल. आणि माझी इच्छा आहे की भारतीय व्यक्तींनी जगात नंबर 1 म्हणजे पहिला क्रमांक भारतीय व्यक्तींचा यावा पेटंट फाईल करण्यामध्ये. नक्कीच, तुमच्याकडून आमच्या तरुणांना खूप काही प्रेरणा मिळाल्या असतील. तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.